नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. परभणीतील शेतकऱ्यांच्यावर पोलिसी अत्याचाराचा निषेध व शक्तीपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी 23 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार निदर्शने. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून या पार्श्वभूमीवर आज शनिवारी शक्तीपीठ संघर्ष समितीची राज्यव्यापी ऑनलाईन बैठक संपन्न झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या. महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढून भेटण्याचे ठरवले आहे. या धोरणाचे ट्रेलर शुक्रवारी परभणीमध्ये सहजपूर व जवळा या गावांमध्ये शासकीय अधिकारी व पोलिसांनी दाखवले. महिला व शेतकऱ्यांच्या वरती झालेल्या अमानुष अत्याचाराचा आज शनिवारी झालेल्या राज्यव्यापी ऑनलाईन बैठकीमध्ये तीव्र निषेध करण्यात आला आहे. या निषेधाचा व्यापक विस्तार करण्यासाठी सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यभर मोर्चे, धरणे, निदर्शने, रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय राज्यव्यापी ऑनलाईन झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. तसेच मुंबईमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची व नागरी संघटनांची मिळून गोलमेज परिषद येत्या 8 दिवसात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी याविषयी विधानसभा अधिवेशनात विरोधकांना एकजूट करून आवाज उठवणार असल्याचं सांगितलं. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला हा महामार्ग रद्द करावाच लागेल असा इशारा दिला. धाराशिवचे आमदार कैलास पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांच्यासह राज्यभरात शेतकरी ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. पुढील बातमी आहे अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आणखी एक धक्कादायक माहिती. सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूविषयी सातत्याने संशय व्यक्त केला जात असतानाच आता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अजित पवार यांचे मुंबई विमानतळावरील 28 जानेवारीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या विरोधात आता न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. याशिवाय अजित पवार यांच्या मृत्यूबाबत संशयाचं वातावरण पुन्हा एकदा निर्माण झालं आहे. बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. आता केंद्राने दिलेल्या नकारामुळे संशयाला वाव असल्याचे मत यादव यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते यादव यांनी आरटीआय कायद्याअंतर्गत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे 28 जानेवारी 2026 रोजीचे मुंबई विमानतळावरील पहाटे 6 ते सकाळी 9 पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मात्र केंद्रीय मंत्रालयाने देण्यास नकार दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय याबाबतचा संशय देखील अधिक बळावला आहे. पुढील बातमी आहे गोकुळ दूध संघाने केली दूध दरात वाढ. गोकुळ दूध संघाने आता गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर 2 रुपये तर म्हैस दूध खरेदी प्रति लिटर 1 रुपये आणि विक्री दरात प्रति लिटर 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. ही दरवाढ आज शनिवार 21 फेब्रुवारी पासून लागू झाली आहे. दुधाचे दर वाढल्याने दुधापासून बनवण्यात येणाऱ्या उपपदार्थांचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाला 25 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्याचबरोबर बाजारातील सद्यस्थितीचा आढावा घेता दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं. पुढील बातमी आहे राखीव कर्मचारी निवडणूक भत्तालेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. राखीव कर्मचाऱ्यांचा भत्ता तात्काळ देण्याचे लेखी आश्वासनानंतर कोल्हापूर महानगरपालिकेसमोर होणारे शंखध्वनी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने हे शंखध्वनी आंदोलन करण्यात येणार होतं. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी रोजी संपन्न झाली. पण यावेळी कर्तव्यावर असलेल्या राखीव कर्मचाऱ्यांना मात्र निवडणूक भत्ता दिला गेला नाही. हा भत्ता मिळावा यासाठी महासंघाच्या वतीने महानगरपालिकेकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र तो मिळाला नाही. त्यासाठी शुक्रवारी महानगरपालिकेसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांचे शंखध्वनी आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र कोणे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही तासातच डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतासह जगावर पुन्हा टॅरिफ. न्यायाधीशांची देखील ट्रम्प यांनी लाच काढली.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर अवघ्या 3 तासांच्या आत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात 10% जागतिक कर लादला आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की ते आज 10% जागतिक कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करतील. काल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जागतिक कर बेकायदेशीर घोषित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने 6-3 बहुमताच्या निर्णयात म्हटले आहे की संविधानानुसार कर आणि आयात शुल्क लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही, तर केवळ काँग्रेसकडे आहे. यावर टीका करत ट्रम्प यांनी न्यायाधीशांची लाच काढली आहे. न्यायाधीशांच्याकडे आपल्या देशासाठी जे योग्य आहे ते करण्याची हिंमत नाही. भारतासोबतच्या व्यापार कराराबद्दल ट्रम्प म्हणाले, या करारात कोणताही बदल होणार नाही. पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत. तथापि बीबीसीच्या वृत्तानुसार व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ब्रिटन, भारत आणि युरोपियन युनियनसह अमेरिकेशी व्यापार करार असलेल्या देशांना आता कलम 122 अंतर्गत जागतिक व्यापार स्तरावर 10% कर आकारला जाईल, जो त्यांनी पूर्वी वाटाघाटी केलेल्या करदराऐवजी असेल. यामुळे भारतावरील एकूण कर 18%वरून 10%पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मात्र अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाने आयात शुल्काबाबत जो निर्णय दिला होता त्याला काही तासातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे.